नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाजात प्रचंड गदारोळ माजला. गुरुवारी दुपारी परिषदेचे कामकाज तहकूब होताच भाजपचे सदस्य सी.टी. रवी यांनी परिषदेतील मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरला होता. दरम्यान महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी आज शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की मी नेहमीच माझ्या क्षमतेनुसार राजकारणात योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि विधानसभा ही ज्ञानी लोकांची परिषद आहे. मात्र सी.टी. रवी यांनी माझ्याबद्दल अपशब्द वापरून जे वक्तव्य केलं त्यामुळे पूर्णतः मी हादरून गेले आहे. माझ्या मनाला खूप वेदना झाल्या आहेत. मात्र या कठीण प्रसंगी माझ्या सोबत माझा मुलगा, सून आणि कुटुंबासहित सर्व काँग्रेस कार्यकर्ते आहेत असे सांगताना त्या भावूक झाल्याने त्यांचे डोळे पाणावलेले दिसून आले. लक्ष्मी हेबाळकर यांनी सी.टी. रवी यांच्या विरोधात हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात काल गुरुवारी तक्रार दाखल करताच हिरेबागेवाडी पोलिसांनी सी.टी. रवी यांना अटक केली. सी.टी. रवी यांना हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात घेऊन येतील असे वाटत असतानाच सी.टी. रवी यांना रात्री 11 वाजल्यापासून खानापूर पोलीस स्थानक, कित्तूर पोलीस स्थानक, सौंदत्ती पोलीस स्थानक आणि त्यानंतर रामदुर्ग पोलीस स्थानकात हलवत फिरवण्यात आलं. दरम्यान सी.टी. रवी यांच्या डोक्याला मार लागल्यानं प्राथमिक उपचारासाठी त्यांच्यावर रामदुर्ग रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर यरगट्टी येथील धाब्यावर जेवल्यानंतर त्यांना थेट आज सकाळी बेळगाव कोर्टासमोर हजर करून त्यांची रवानगी बेंगळूर येथील पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. आज शुक्रवारी सकाळी चन्नम्मा चौकात भाजपच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. दरम्यान मंत्री हेबाळकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सी.टी. रवी यांना अटक करून त्यांना बेळगाव न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सी.टी. रवी यांना रात्रभर पोलिसांनी हीन वागणूक दिली, हा अन्याय आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातील चन्नम्मा चौकात आंदोलन छेडण्याकरिता भाजपचे मोठमोठे नेते दाखल झाले होते. यावेळी मंत्री आर. अशोक म्हणाले की बिहारमध्ये लालू प्रसाद नामक एक व्यक्ती होता. तो आपल्या राज्यात गुंडाराज चालवत होता. त्याचप्रमाणे कर्नाटकात काँग्रेस सरकार गुंडाराज करत आहे. त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत. सदर गुंडाराज खूप दिवस चालणार नाही. कर्नाटकात कोणतेही सरकार जास्त काळ टिकत नाही. तुम्ही घरी जाणार हे नक्की, असे आर. अशोक यांनी आंदोलनावेळी काँग्रेसला सुनावले. पोलिसांनी मला रात्रभर एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात फिरवत राहिले. सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या निर्देशानुसार पोलीस माझ्याशी वागत आहेत. काल बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी मला रात्रभर अनेक पोलीस स्थानकात फिरवल्याने माझी फरफट झाली. एकंदरीत माझी हत्या करण्याचं षडयंत्रच रचलं जात असल्याचा आरोप विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांनी आज बेळगावात कोर्टासमोर नेण्यात येत असताना पत्रकारांशी संवाद साधला. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्याबद्दल विधान परिषदेच्या सभागृहात अपशब्द वापरल्याप्रकरणी विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांना शुक्रवारी लोकप्रतिनिधी विशेष सत्र न्यायालयात सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय. दरम्यान सी.टी. रवी यांना तपास कार्यात सहकार्य करण्याच्याही सूचना न्यायालयाने त्यांना दिल्या आहे. मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील श्याम सुंदर यांनी तर सी.टी. रवी यांच्या वतीने अशोक हरणहल्ली यांनी युक्तिवाद केला. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सी.टी. रवी यांची तात्काळ जामिनावर सुटका करण्याचे आदेश बेंगलोर पीपल्स कोर्टाने दिलेत. येत्या 22 डिसेंबर रोजी मराठा कोऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणूक होऊ घातली आहे. दरम्यान शहापूर, बेळगाव येथे उदय सोसायटीमध्ये सर्व मतदारांना एकत्रित करून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॅपिटल वन सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव हांडे हे होते. ते बोलताना म्हणाले, मराठा कोऑपरेटिव्ह सोसायटीची प्रगतीपथावर वाटचाल सुरू आहे. तसेच आगामी निवडणुकीत आमच्या विभागातील सत्ताधारी पॅनेलसाठी 100% मतदान करू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब काकतकर यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला व शहापूर विभागाचे बँकेशी असलेले नाते उलगडून सांगितले. यावेळी दिवंगत कार्यकर्त्यांचे पुण्यस्मरण करण्यात आले. दरम्यान माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी मतदान प्रक्रियेतील सामान्य गट, महिला गट व मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमातींसाठी असलेल्या मतपत्रिकेबद्दल माहिती दिली. सर्व मतदारांनी सत्ताधारी पॅनेलला विजयी करण्यासाठी निवडणूक चिन्हावर शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन केले. प्रसंगी अध्यक्ष आदिनाथ लाटूकर यांनी मराठा कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या पाठीशी शहापूर विभाग कायम उभा असणार असल्याचं सांगून मतदारांना भरघोस मतदान करण्याचं सभासदांना आवाहन केलं.
या कार्यक्रमाला गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक रामकुमार जोशी, शिवाजीराव बाजीगर, कल्लापा नाकाडी, विनोद लाटूकर, कल्लापा हांडे, सदाशिवराव ताणजी, सुरेश सेनेचे गजानन मेलगे, सहदेव सुतार, रंजना चव्हाण, तेजस्विनी मुदगेकर, विकास शिंदे आदींची उपस्थिती होती. जपानमध्ये 1 एकर शेत जमिनीमधून कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न शेतकरी कमावू शकतात आणि आपल्या कणकुंभी भागातील शेतकरी आपल्या जमिनी विकत आहेत. आपल्या जमिनी सुद्धा कोट्यवधी रुपयांच्या किमतीच्या आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक पिकाबरोबरच बागायत पिके घेऊन आपले उत्पन्न वाढवले पाहिजे. आपल्याला सहकार्य करण्यासाठी लोकमान्य सोसायटी आणि लोककल्प फाउंडेशनच्या वतीने कणकुंभी भागातील 32 गावे दत्तक घेतलेली आहेत. या भागातील प्रत्येक कुटुंबाचे किमान 40 ते 50 हजार रुपये आर्थिक उत्पन्न झाले पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. म्हणून लोककल्प फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कणकुंभी भागातील बेटणे गावाबरोबरच पारवाड, चोरला आणि हंदी कोप्पवाडा गावामध्ये सौर दिवे बसवण्यात आले आहेत, अशी माहिती तरुण भारत वृत्तपत्र समूहाचे प्रमुख व लोकमान्य सोसायटीचे संस्थापक, लोककल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकूर यांनी दिली. लोककल्प फाउंडेशनच्या वतीने वरील प्रत्येक गावात 5 सौर ऊर्जेवरील दिवे बसवण्यात आले आहेत. बेटणे गावातील सौर ऊर्जेवरील दिव्याचे उद्घाटन करताना किरण ठाकूर यांनी ही माहिती दिली. मराठा कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 22 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान आज शुक्रवारी दिनांक 20 रोजी कुद्रेमाणी येथे सर्व मतदारांना एकत्रित करून प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री भाग्यलक्ष्मी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कुद्रेमाणी बेळगाव येथे सर्व उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी दिवंगत कार्यकर्त्यांचे पुण्यस्मरण करण्यात आले. दरम्यान माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी मतदान प्रक्रियेतील सामान्य गट, महिला गट व मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमातींसाठी असलेल्या मतपत्रिकेबद्दल माहिती दिली. सर्व मतदारांनी सत्ताधारी पॅनेलला विजयी करण्यासाठी निवडणूक चिन्हावर शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सुळगा, हिंडलगा येथील मतदारांची भेट घेऊन सत्ताधारी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्यावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशात उमटत आहेत. खानापूर तालुक्यातील विविध दलित संघटनांच्या वतीने अमित शहा यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून राजा छत्रपती चौकात पुतळ्याचं दहन करून वक्तव्याचा निषेध करण्यात आला आणि तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन देऊन अमित शहा यांच्यावर कारवाईची मागणी केली. कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दलित संघटनेच्या नेत्यांनी दिलाय. अथणीला जिल्हा करण्यात यावा यासाठी येथील आंबेडकर चौकामध्ये 2 तास रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. अथणी तालुक्याच्या ठिकाणापासून जिल्हा केंद्र 200 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शासकीय कामे करून घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. याची दखल घेताना अथणी, कागवाड, रायबाग व तेरदाळ ही 3 तालुके एकत्रित करून त्यांना जिल्हा जाहीर करण्यात यावा. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन तहसीलदार श्री शैल गुडमे यांना देण्यात आले. आंदोलनात जिल्हा आंदोलन समितीचे अध्यक्ष मरळसिद्ध स्वामीजी, शिवकुमार सौदी, प्रशांत तोडकर, दीपक बोरली, गजानन मंगसुळी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिवसेंदिवस वाढत जाणारी निपाणी शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन वाढत्या लोकसंख्येला जवाहर तलावातील पाणीसाठा अपुरा पडत आहे. यासाठी पर्यायी पाणी योजनेची गरज निर्माण झाली. यातून अमृत 2 योजनेच्या निधीतून वेदगंगा नदीतून नवी पाईपलाईन करण्याचं नियोजन झालं. यासाठी निधी मंजूर होऊन कंत्राटदार निश्चित झाला. त्यानंतरही अद्याप या योजनेच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही. दुसरीकडे पर्यायी तलाव योजनेचे 2 स्वतंत्र प्रस्ताव सरकारला पाठवून देण्यात आलं. मात्र त्याचा पाठपुरावाही म्हणावा तसा झालेला नाही. त्यामुळे पर्यायी तलाव योजना म्हणजे निपाणीकरांना दाखवलेलं मृगजळ तर नाही ना, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. संकेश्वर येथील साईनाथ चित्रपट गृहानजीकच्या ओढ्याजवळचा रस्ता खचलाय. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. शहरातील नागरिकांना वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी नगर परिषदेने ओढ्यानजीक रस्ता तयार केला. मात्र केवळ 2 महिन्यातच रस्ता खचला असून वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक बनलाय. याची दखल घेत नगर परिषदेने उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल नगर परिषदेला नागरिकांनी निवेदन दिलं होतं. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलंय. हा मार्ग जुन्या राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात आलाय. ओढ्यावरील रस्त्यामुळे परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना जाण्यासाठी प्रतिकूल स्थिती निर्माण झाली आहे. ओढ्यावरील रस्ता निर्माण करताना तो दर्जेदार व्हावा याकडे कंत्राटदारानं लक्ष देणं गरजेचं होतं.
दरम्यान झालेल्या पावसामुळे या मार्गाला तडेही गेलेत. सध्या खचलेला रस्ता ओढ्याच्या दिशेने आणखीन खचत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. याची दखल घेत त्वरित उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे. टाटा मोटर्स मालकीच्या लक्झरी ब्रँड जॅग्वार लँड रोव्हरने भारतीय बाजारपेठेत मेड इन इंडिया एसयूव्ही रेंज रोव्हर स्पोर्ट्स लॉन्च केली आहे. नवीन कार हेड अप डिस्प्ले यासारख्या वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे. लक्झरी एसयूव्ही 2 प्रकारांसह लॉन्च करण्यात आली आहे. यात P400 डायनॅमिक आणि D350 डायनॅमिक यांचा समावेश आहे आणि दोन्हीची किंमत 1,45,00,000 रुपये इतकी आहे. ब्रँडने डायनॅमिक SE व्हेरियंट बंद केल्यामुळे कारची किंमत स्थानिकरित्या एकत्रित केलेल्या रेंज रोव्हर स्पोर्ट्सपेक्षा 5,00,000 रुपये जास्त आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.